आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस। गेली 2 महिन्यापासून आम्ही उपोषणाच्या म्हणजे या पवनचक्कीच्या विरोधामध्ये वाशी आणि भूमपरांड्यातील लोक भांडत आहोत। भांडण्याचं म्हणजे असं मूळ कारण काही नाहीये, परंतु पवनचक्कीच्या कर्मचाऱ्याने जो घोळ घालून ठेवला आहे तो घोळ एवढा मोठा आहे की यामध्ये गरीब शेतकऱ्यांचं खूप अतोनात अशा पद्धतीचं नुकसान झालं। अगदी तुटपुंजी रक्कम देऊन जमिनी हडपण्याचं काम हे पवनचक्कीच्या माध्यमातून केले गेलेले आहे। गेली 25 जून 2025 रोजी आम्ही अमर उपोषण वाशी तहसील कार्यालयामध्ये केलं होतं। तो आमचा टप्पा 8 दिवसाचा टप्पा आमचा आमरण उपोषणाचा पूर्ण झालाय। आज आमचा आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा। गेल्या उपोषणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर आम्हाला कोणतंच यश मिळालं नाही की आम्हाला हे पवनचक्की कर्मचाऱ्याकडून पण यश मिळू दिलं नाही आणि प्रशासनाकडून पण यश मिळालं नाही। त्यामुळेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करायला बसलेलो। आमची मूळ मागणी अशी आहे की आम्हाला शेतकऱ्यांना प्रति मीटर तारेचा जो दर आहे तो 22,000 प्रति मीटर प्रमाणे मिळावा आणि टावरसाठी आम्हाला 17 लाख रुपये मिळावे, ही मूळ मागणी घेऊन आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत। आम्हाला असं वाटतंय की उपोषण करून हे प्रशासन कितपत आमच्या मागण्या मान्य करतंय, कारण प्रशासनाकडे विचार केला तर काल एक मीटिंग झाली, ती निष्फळ अशा स्वरूपाची मीटिंग झाली। पवनचक्कीचा जो डिसिजन घेणारा अधिकारी असा एकही अधिकारी पवनचक्कीने पाठवला नाही। त्यामुळं प्रशासनानं योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि जो या पवनचक्कीचा मेन जो अधिकारी आहे त्याला इथं बोलवणं गरजेचं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद करणं गरजेचं आहे, तेव्हाच हे प्रश्न मार्गी लागू शकतात। अन्यथा या पवनचक्कीनं जर सिरियसली काम केलं नाही तर जिल्हा प्रशासनानं त्यांच्यावर काटेकोर अशा पद्धतीने कारवाई करणं गरजेचं आहे। याच मागणीसाठी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो। पहिल्या आंदोलनामध्ये आम्हाला खासदार आमदारांनी भेट दिल्या, त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासन पूर्ती करू आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंतच पूर्ती करू अशा पद्धतीचं आम्हाला सांगितलं गेलं होतं। त्यामध्ये जिल्हाधिकारी आमचे एसडीओ साहेब होते, तहसीलदार साहेब होते, पवनचक्कीचे वेगवेगळे कर्मचारी होते, एपीआय होते आणि खासदार साहेब होते। खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी जर ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर पवनचक्कीनं त्यांचे जे टावर्स वगैरे असतील ते टावर्स काढून घेऊन जावे। परंतु तसं न करता या पोलीस प्रशासनानं फुल प्रोटेक्शन हे पवनचक्कीला दिलं आणि एकही पवनचक्की पडणार नाही किंवा एकही टावर पडणार नाही किंवा एकही तार तुटणार नाही अशी दक्षता पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल प्रशासनाकडून घेण्यात आली। आता तुम्हाला सांगायचं झालं तर खासदार साहेबांना जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व मागण्या 2 तारखेला उपोषण सोडताना 2 जुलैला उपोषण सोडताना 3 जुलैपर्यंत 12 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत तुमच्या पूर्ण करतील हे पवनचक्कीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु पवनचक्कीकडून आम्हाला एकही मागणी पूर्ण झालेली नाहीये आणि आम्हाला नुसते आश्वासनाच्या स्वरूपामध्ये आश्वासन तुमचे पूर्ण होतील असं तोंडी आश्वासनं दिली। त्या तोंडी आश्वासनामधून आमचं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही आणि आमची मागणी एकही पूर्ण झाली नाही। आम्हाला असं म्हणता येणार नाही की तुम्हाला खासदार साहेबांना आम्हाला म्हणजे जी आश्वासनं दिली ती त्यांच्या मार्फत सांगितलं होतं की तुम्ही असं पूर्ण करू, परंतु ते पूर्ण झालेलं नाहीये। याच्यामध्ये खासदार साहेबांचे पण लिमिटेशन आम्हाला दिसून आले। खासदार साहेब आमच्या मागण्या पूर्ण करू शकले नाही। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मीटिंग मध्ये होतो। मीटिंग मध्ये आम्हाला असं दिसून आलं की अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी एवढे सबळ नाही आहेत की ते डायरेक्ट पवनचक्कीवर ऍक्शन घेऊ शकतील। आम्ही त्यांना सांगत होतो त्यांचा जो प्रमुख अधिकारी आहे पवनचक्कीचा तो त्यांना बोलवा, तो प्रमुख अधिकारी आला नाही, मग त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा ना। जो अधिकारी आला नाही त्यांना तुम्ही शो कॉज नोटीस द्या किंवा तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम करताय, तुम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता, तर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा जिल्हाधिकारी जर त्यांच्यावर म्हणजे काही कारवाई करू शकत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी न्याय नेमका कुणाकडे मागायचा? खासदारांच्या कानावर घातलेली आहे। खासदार काय त्यांचं म्हणणं काय, तुमच्या रानातल्या तुम्ही पवनचक्क्या उलटून टाका, तोडून टाका, पण ते तोडणं हे सर्वसामान्य शेतकरी म्हणून शक्य नाहीये आणि त्यांना जे प्रोटेक्शन दिलं जात आहे त्या ह्यांना टावरला पवनचक्कीला ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे।
आज जर विचार केला तर तांदवाडी किंवा आमच्या आसपासच्या परिसरामध्ये एका टावर खाली 2-2 पोलीस बसतायत येऊन प्रोटेक्शनसाठी, पवन चक्की तोडू नये म्हणून किंवा टावर तोडू नये म्हणून. एवढं जर झेडपल प्लस सिक्युरिटी जर त्या टावरला देत असेल तर शेतकऱ्यांचं काय? आजपर्यंत तर कारवाई काही दिसून येत नाहीये. नुसते थातून मातूर फक्त उत्तर दिलेली दिसून येत आहेत की कारवाई करतोय आम्ही किंवा कारवाईचे आश्वासन आम्ही कितीही समजा निवेदनं दिली तर निवेदनावरती आजपर्यंत 1% पण रिझल्ट आम्हाला दिसून येत नाहीये. त्याच्यामुळेच आम्ही आमरण उपोषण करण्यासंदर्भात इथं ठाम आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.